नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संगीता पवार नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीने 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं आणि यानुसार जवळपास सर्वच फॅकल्टीच्या सिलेबसमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। बीएच्या सर्वच विषयाच्या सिलेबसमध्ये हा बदल झालेला असून आज आपण इतिहास विषयाचा फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस कसा राहील ते पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला प्राचीन भारतातील जैन आणि बौद्ध धर्म हा विषय असणार आहे। यामध्ये साधारणतः या विषयावर 100 मार्कांचा पेपर असून 60 मार्काची लेखी परीक्षा होईल आणि 40 मार्काचं प्रॅक्टिकल तुम्हाला असणार आहे। तर ह्या सिलेबसमध्ये 6 युनिट अभ्यासायचे आहेत। पहिले युनिट प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने हे असणार आहे। यामध्ये पुरातत्वीय साधने, वैदिक साधने, जैन आणि बौद्ध साहित्य तसेच परकीय यात्रेकरूंची यात्रा वर्णने हा भाग अंतर्भूत असेल। दुसरे युनिट जैन धर्माच्या उदयाची कारणे। यामध्ये वर्धमान महावीरांचे चरित्र, जैन धर्माचे तत्वज्ञान, जैन धर्माचा प्रसार हा भाग असेल। युनिट 3 मध्ये जैन धर्मातील पंथ व सांस्कृतिक योगदान हा भाग राहील। जैनांची कला व स्थापत्य, जैन धर्माची शैक्षणिक केंद्रे, जैनांचे सांस्कृतिक योगदान हे प्रमुख मुद्दे राहतील। युनिट 4 बौद्ध धर्माच्या उदयाची कारणे। यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचे चरित्र, बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, बौद्ध धर्माचा प्रसार असा भाग राहील। तर 5वे युनिट पंथ, परिषद आणि बौद्ध धर्माचे संरक्षक। यामध्ये बौद्ध धर्मातील पंथ, बौद्ध धर्म परिषद, बौद्ध धर्मासाठी सम्राट अशोकाचे योगदान, बौद्ध धर्मासाठी सम्राट हर्षवर्धनाचे योगदान हा भाग अंतर्भूत राहील। आणि शेवटचे 6वे युनिट कला, वास्तुकला आणि बौद्ध धर्माचे साहित्य याविषयी योगदान। यामध्ये बौद्ध धर्मातील कला व वास्तुकला, बौद्ध धर्मीयांची शैक्षणिक केंद्रे, बौद्ध धर्माच्या उदयाचा सामाजिक परिणाम, बौद्ध धर्माचे सांस्कृतिक योगदान अशा प्रकारची मुद्दे राहणार आहेत। तर मित्रांनो, अमरावती विद्यापीठाने अशा प्रकारचा सिलेबस तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे। ह्या सिलेबसनुसार नोट्स काढा, वाचा, अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करा। थँक यू।